अहिल्यानगरमधील सावेडी जॉगिंग ट्रॅकच्या पडलेल्या सुरक्षा भिंतीकडे प्रशासन तसेच माजी नगरसेवकांचं दुर्लक्ष होत असल्यानं येथील नागरिकांनी मात्र या प्रकरणाचा निषेध नोंदवलाय। अहिल्यानगर शहरातील सावेडी जॉगिंग ट्रॅकची सुरक्षा भिंत कोसळली असून प्रशासन आणि माजी नगरसेवक यांचं याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी गांधीगिरी करत याबाबत निषेध नोंदवलाय। अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडांगण येथील जॉगिंग ट्रॅकची सुरक्षा भिंत कोसळून काही दिवस उलटले, मात्र मनपा प्रशासनासह प्रभाग क्रमांक 3च्या स्थानिक माजी नगरसेवकांनी या गंभीर प्रश्नाकडे कानाडोळा केल्याचा आरोप नागरिक करतायत। तर या ठिकाणी रोज सकाळ संध्याकाळी व्यायामासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि विद्यार्थी यांना जीव मुठीत धरून ट्रॅकचा वापर करावा लागतोय, त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे। भिंत कोसळल्यानंतरही कोणतीही दुरुस्ती न झाल्यानं सावेडीकरांनी अनोखी गांधीगिरी करत कोसळलेल्या भिंतीला हार घालून निषेध व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुमित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रशासनाची आणि माजी प्रतिनिधींची निष्क्रियता दिसली। आंदोलनादरम्यान नागरिकांमध्ये प्रभाग 3 मधील एका नगरसेवकाबद्दल चांगली चर्चा रंगली असून संबंधित नगरसेवकाने प्रभागातील विकास कामांपेक्षा स्वतःचा विकास ठेकेदारीच्या माध्यमातून जास्त केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होतीये। सावेडी जॉगिंग ट्रॅक परिसरातील परिस्थिती गंभीर असून तात्काळ दुरुस्ती करावी, अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिक व्यक्त करतात। तर प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना कराव्या। तसेच यात एखादा दुर्दैवी घटना घडून कुणाचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागा होणार का, असा प्रश्नही उपस्थित करत प्रशासनाने याकडे लक्ष देत त्वरित उपाययोजना कराव्या अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष केतन क्षीरसागर, गजानन भांडवलकर, विशाल म्हस्के, विनोद पाचरणे, शेखर जोशी, अर्जुन मदन, रोहित सरना, सूरज गोटे आदी उपस्थित होते। आज रविवार निषेध करायचं कारण असं की सावेडी उपनगरामध्ये एक मोठं ग्राउंड जे सावेडीचं नाक समजलं जातं, पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत इथं कमीत कमी 2000 विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लाफिंग क्लब, स्पोर्ट्स क्लब, क्रिकेट क्लब या माध्यमातून इथं येणारा जो वर्ग आहे याच्याशी आपल्या महापालिकेकडनं होणारा दुर्लक्ष आज भिंत पडून 4 दिवस झाले। प्रशासनाचं माणूस इथं ते विटा उचलायला पण त्यांना वेळ नाहीये। आणि असं असताना आम्हाला ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिक फोन करतात की या गोष्टीचा आहे, तर प्रशासनाकडे माणूस नाहीये, सगळे नंबर स्विच ऑफ आहे। या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतो व आम्ही ज्येष्ठ नागरिकांकडनं हे एक सूर आहे की हे आमच्या सावेडीचं नाक जे ते आज सावेडीचं नाक कापलं गेलेलं आहे या ढिल्ल्या कारभारामुळे, आणि आम्ही सर्वजण निषेध करतो व प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर तुम्ही याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून ही नवीन भिंत बांधा व हे जे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक खेळतात यांच्या जीवाशी खेळू नका। का प्रशासन एखादा बळी गेल्यानंतर जागा होईल याचं तरी उत्तर प्रशासनाने आम्हाला द्यावं, आणि या गोष्टीसाठी पण आम्हाला आंदोलन करायची वेळ येणार जर असेल तर प्रशासनाने खुर्च्या खाली केल्या तरी चालेल, पण आम्हाला स्पष्ट सांगावं की आमच्याकडनं हे होणार नाही। आम्ही सर्वजण इथं निषेध करतो या घटनेचा आणि प्रशासनाला म्हणतोय की आता तरी जागे व्हा, का बळी गेल्यानंतर जागे होणार आहे हे तरी स्पष्ट करा। या ग्राउंडची एवढी वार्ता पाहता आम्हाला प्रशासनाबरोबरच या वार्डाचे व तत्कालीन वार्डाचे जे नगरसेवक होते, जे जिम्मेदार प्रतिनिधी होते, ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं, त्यांनी फक्त नवीन निवडणूक लागणारे फक्त त्याच्यासाठी गोड बोलून फक्त लोकांपर्यंत जायचं का एवढंच काम ठेवलंय का? हे जे राहिलेले काम आहे याचा बळी जाऊपर्यंत हे पण तोंडाकडे आमच्या बघणार आहे, जनतेच्या तोंडाकडे बघणार आहे का, याचं पण उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त हलगर्जीपणा व्हावं आणि एखाद्याचा बळी जाव, एखादा विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे, ज्येष्ठ नागरिक आहे। तुम्ही बघा 4 दिवस झाले भिंत उचलायला प्रशासनाला वेळ नाही, मग स्थानिक प्रतिनिधी हे करतात काय? याच्यासाठी निवडून दिलं होतं का लोकांनी तुम्हाला? का आज फक्त गोड बोलून तुम्ही मतं मागणार आहे? याचं तरी उत्तर त्यांनी आम्हाला जरी नाही दिलं तरी
नागरिकांना द्यावं या सगळ्या गोष्टीचं. सरळ सरळ आमचं मत आहे की फक्त गोड बोलून होणार नाही, गोष्टी ज्या चुकतात आहे त्याच्याकडे लावावं, मूलभूत गोष्टी ज्या राहिलेल्या आहे त्याच्याकडे पण लक्ष द्यावं, बाकी नंतर प्रचार त्यांनी नंतर करावा. आज आपण आपल्या सावडी उपनगरातली जॉगिंग ट्रॅक दिनूभाऊ कुलकर्णी हे जे ग्राउंड आहे इथे सकाळी 5:30 वाजेपासून रात्री 9-10 वाजेपर्यंत नागरिकांची रेलचेल असते. इथं लहान मुलं यांचे स्पोर्ट्स क्लब चालतात. इथं फुटबॉलचे क्लब असतील, बास्केटबॉल असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ इथं त्यांचे कोचेस इथं कोचिंग होते. इथं त्याच व्यतिरिक्त काही महिला मंडळी असतील, वृद्ध मंडळी असतील, ते इथं फिरायला येतात. तर या केसमध्ये इथे ही तुम्ही बघताय ही जी पडलेली भिंत आहे ही भिंत पडून जवळपास 4 ते 5 दिवस झालेले आणि ही 4 ते 5 दिवस भिंत पडून देखील ही आजपर्यंत इथल्या काही ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांनी किंवा इथले स्पोर्ट्स जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांचे सर लोक असतील, त्यांनी नागरिकांची आपल्या प्रशासनाशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. महानगरपालिकेतील अधिकारी वर्गाशी त्यांनी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला तर कोणाचेही नंबर लागत नाही. कोणीही ज्या व्यक्तीने फोन उचलले होते त्या व्यक्तीने त्याची आजपर्यंत येऊन इथे काही त्याच्यावर दाद घेतलेली नाहीये. आणि या पद्धतीमध्ये जर सुरक्षा नसेल, हे जे एकमेव जर ग्राउंड आपल्या इथं आहे आणि त्याचा जर आपल्याला नीट इथं उपभोग घेता येत नसेल तर आपण करणार काय? रात्रीच्या वेळी इथं जेव्हा महिला मंडळी फिरत असतात, काही आपल्या युवक युवती असतात ते फिरत असतात किंवा इथं काही क्लासेस चालू असतात तर त्यावेळी इथं लाईटची पण सोय नाहीये कुठेच. तर ते लाईट बद्दल पण मागे आम्ही राष्ट्रवादी परिवारातर्फे एक निवेदन पण दिलं गेलं होतं. आम्ही सगळे होतो, आमचे सुमित भाऊ असतील, अभिदादा असतील, संग्राम भाई असतील, गजू भाऊ असतील, संग्राम भाईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळ्या गोष्टी पण केल्या होत्या. पण तरीही देखील अजूनपर्यंत त्या गोष्टीची दखल घेतलेली नाहीये. तर प्रशासन नेमकं करतं काय? त्यांना फक्त खुर्चीवर बसूनच त्यांच्या खुर्च्या गरम करायच्या आहे का? त्यांना या गोष्टीचं स्ट्रक्चर ऑडिट करून या गोष्टीला याचं एस्टिमेट करून ते कधी प्रिटेंडरिंग करणार आहे, त्याचं कधी टेंडर प्रोसिजर होणार आहे हे ते कधी करणार आहेत का? आम्ही त्यांना सांगायचं इथे एखादी ही भिंत अचानक पडली, इथे कोणी असतं बसलेलं असतं, कोणी चाललं असतं, त्याला काही दुखापत झाली असती, त्याला काही इजा झाली असती, त्याच्यानंतर मग प्रशासन इथून धावत आलं असतं का? प्रशासनाला नेमकं आम्ही आमच्यासारख्या राजकीय लोकांनी किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनीच जर प्रत्येक येऊन सांगायची गरज पडत असेल तर मग प्रशासनाचा उपयोग काय? प्रशासनाला 3 वर्ष 4 वर्ष इथं थांबायचं, नंतर आपले पैसे खाऊन निघून जायचं, हाच फक्त त्यांचा धंदा आहे का? तर आमचा प्रशासनाला हा एकदम कडक इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीचं टेंडरिंग करावं. याचं काय त्या गोष्टी असेल नवीन टेंडर काढून ते काम लवकर चालू करावं. आणि हा जो आता इथं पडलेला कचरा आहे, हे जे वीट सगळे जुने बांधकाम पडलेलं आहे, हे लवकरात लवकर उचलावं आणि ऍटलीस्ट हा मार्ग तरी मोकळा करावा जॉगिंग ट्रॅकचा, जेणेकरून इथं नागरिक शांतपणे येऊन त्यांच्या प्रकारे व्यायाम करतील, शांतपणे गप्पा मारतील, हसतील, बसतील. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.